नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर सलग घसरण होती। पहिल्या 1 तासामध्ये सेन्सेक्स जवळजवळ 800 पॉईंटपर्यंत खाली आलेला होता। त्यानंतर मात्र रिकव्हरी झालेली आहे। तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 123 पॉईंटने घसरून 76,171 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 27 पॉईंटने घसरून 23,045 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE मेटल इंडेक्स 0.68% वर आहे। BSE बँक इंडेक्स 0.28% वर आहे। सर्वात जास्त घसरण BSE रिअलिटी इंडेक्स 2.58% झालेली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 0.45% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.49% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: बजाज फिनसर्व 2.51%, SBI लाईफ इन्शुरन्स 2.34%, HDFC लाईफ इन्शुरन्स 1.71%, टाटा स्टील 1.67% अशी वाढ आहे। आज निफ्टीमधील घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: महिंद्रा अँड महिंद्रा 3.20%, आयचर मोटर 2.47%, भारत इलेक्ट्रॉनिक्स 2.23%, ITC 2.01% अशी घसरण आहे। आज संसदेमध्ये नवीन इन्कम टॅक्स संदर्भातील बिल सादर करण्यात आलेले आहे। FIIने 4,969 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 5,929 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।